माझं नाव हलके सतुरकर. मी कोलगावच्या रायनार. आमच्या इथे मोठ्या हिसाबानं बाप्पाच्या दिवस, माझ्या प्रभू येशू मसीहच्या दिवस आम्ही बड़े उत्साहानं और बड़े देवधानं आम्ही मानवतो. और इथं येशवा प्रेरित संगती सेवकाई याचे मार्गमध्ये आहे. धन्यवाद. मी प्रभूसाठी एक असा संगीत मराठीमध्ये पेश करतो आहो. त्यांनी जो भी त्रुटी हुई प्रभू आम्हाला माफ करन. धन्यवाद. माझा प्रभू धन्य धन्य, माझा येशू धन्य. हरि प्रभु देश राजा होता, हरि प्रभु देश राजा होता, हरि देवी लोणचं रायगार. प्रत्येक गावोगावी रोसारी, प्रत्येक गावोगावी डिंडोरा धावला. राजाच्या सुभेदार एक सोनारा घरी, या सोनारा घरी गेला. सोनार साहेब एक मूर्ती, राजाचा आदेश आहे एक मूर्ती बनवा. हो एक मूर्ती तुम्ही बनवा. हो 60 हात उंची, हो 8 हात चौड़ी. हो राजाचा सुभेदार सोनारा घरी, हर मूर्तीच्या देला काय टेंडा. हर सोनार साहेब नया मूर्ती बनवली. बेबीलोन नगरी मध्ये बळी गाजा वाजली. राजाचा हुकम आहे ह्या मूर्ती आपल्या बेबीलोन नगरी मध्ये स्थापित करावी आहे. हो तिथं गावोगावी सरोसरी, गावोगावी सरोसरी नगरी. राजाचा आदेश पडला, तुझ्या तुम्ही डिंडोरा धावा. राजाला डिंडोरा धावला, त्याला सगळंच धावला. राजाला डिंडोरा धावला, त्याला सगळंच धावला. डिंडोरा धावला, त्याला सगळंच धावला. राजानं डिंडोरा धावला गावोगावी, हो संदेश धावला. गावाचे लोक आले और एकत्रित झाले बेबीलोन नगरीमध्ये. और तिथं मूर्तीची स्थापना साठी बडा गाजा वाजला. हो 7 प्रकारच्या वाजा एकत्रित केला. हो राजाचा हुकम आहे. हो नगरोमध्ये
नगरी मध्ये राजाला बड़ बड़ दीदी मजिस्ट्रेट वकील गवर्नर और दीदी जज और बड़े हाड भिकारी नरनारी और सर्वाले तिथं स्थापनासाठी मोठी भीड मध्ये त्या मूर्तीची स्थापना केली आणि त्या मूर्तीची स्थापना केली राजाला संदेश जाळला राजाला संदेश जाळला संदेश जाळला गाण्याला निलो जाळला और मूर्तीची स्थापना केली हो राजा जो हुक्म आहे त्या मूर्तीला जो दंडवत प्रणाम नाही करत त्याला धडकती भाटीमध्ये ते राजा उठून जा त्याला जाणून घे राजाचा संदेश हो या भाटीमध्ये और मूर्तीची जो प्रणाम दंडवत नाही करत हो राजा त्या भट्टीमध्ये त्या माणसाला टाकलं माझ्या परमेश्वरचा असा अद्भुत चमत्कार झाला किती माझ्या परमेश्वरनं किती तीन स्वर्गदूत धाडले अभित नको सुद्रक अभित नको सुद्रक अभिषेक अभित नको मेसक तीन स्वर्गदूत तिथे धाडले और तेना मूर्तीची प्रणाम दंडवत नहीं करत और प्रणाम मूर्तीची नहीं करत और ना कोणी त्या मूर्तीला सेवक करत ना कोणी फूल अगरबत्ती त्या मूर्तीवर चढवत थे राजाचा एक सुभेदार चौकीदार राजाचा दरबार मध्ये गेला हे राजा साहेब तुम यहाँ हुकसे सुभेदार चौकीदार ढूंढे और नृत्य प्रणाम करत नते दंडवत राजाला बड़ा क्रोध आला और राजा हर त्या सुद्रक मेसक अभित नको जय और आला और बोलते हैं राजा क्यों भाई तुम प्रणाम क्यों नहीं करते नहीं हरि हमचा परमेश्वर सच्चा है हरि मूर्ति की नहीं करत हमी सेवा राजाला हुक्म पहरेदार लेले ह्या तिघे सिपाहीला तुम्ही हात पाय बांधून जा ये 7 गुना भट्टीला तेज करा और तेज करून त्यांनी या तिघायला उठवून टाकून द्या हळून टाकले दादा त्या भट्टीत जशी भट्टी जलते आहे जशी होली जलते तशी ते भट्टी 7 गुना तेज स्वर्गामध्ये तिची लपेट जाऊन आली उठवून टाकले दादा सूत्र के अभी नकोला राजा जे चौकीदार राजा और पूरे ग्रामवासी हा तमाशा पाहून आले आणि तिथं त्या भट्टीत 4 माणसं घुमून आले राजा म्हणते कि भाई अरे अपन ने 3 लोग डाले इसमें चौथा कौन है चौथा है राजा परमेश्वर फूल भट्टी डाली का दादा राजा ने विलोंची हो राजा यमित न कोची जाली काय दादा पंढरी गवळली उठ जान गई नरे दादा प्राण गई राजा प्राण गई नरे दादा प्राण गई माझ्या परमेश्वरच्या पाशी
राजाने प्रणाम केले. हो अर्थात माझ्या परमेश्वरला दंडवत केला त्याने. धन्य आहे राजा तुमची लीला और धन्य आहे परमेश्वर तुझी लीला. समाप्त झाला दादा या संगीत. हालेलुया. बोलो प्रभु यीशु मसीह की.